विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओज मध्ये आपण पान क्रमांक 5 पर्यंत द वीट दॅट वॉन हर्ट्स या पाठाचा आपण अभ्यास केला होता. या व्हिडिओमध्ये आपण तेथून पुढे या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर याच्या आधीचे जे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकत आहे, तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. किंवा या आपले चॅनेल CBSE इंग्लिश फ्रॉम मराठी या चॅनेलवर तुम्हाला ते सर्व व्हिडिओ मिळून जातील. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपण पान क्रमांक 6 वरती आलेलो होतो. तर आपण इथून सुरुवात करीत आहोत. पहिल्या पॅराग्राफ मध्ये आपण येऊया. बघा, अ हुश फेल ओव्हर द कोर्ट ॲज रामाज वर्ड हंग इन द एअर. हुश किंवा हुश या शब्दाचा अर्थ असा आहे की शांतता प्रसरणे किंवा स्तब्ध होणे. ज्या वेळेला रामा हे वाक्य बोलले त्यावेळेला संपूर्ण त्या दरबारामध्ये एकदम अशी शांतता पसरली. कोणतं होतं ते वाक्य आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, तरी पण आपण अनेकदा ते पाहूया. तर रामा हे म्हटले होते, ज्या वेळेला त्या बियांना, जे भात पिकवण्याचे जे बिया होत्या त्या बिया ते राजाकडे घेऊन आले होते आणि त्या बियांविषयी त्यांनी माहिती सांगताना असं सांगितलं होतं की ह्या बिया जर आपण रानामध्ये पेरल्या किंवा ह्याची आपण शेती केली तर ते नेहमीच्या उत्पन्नापेक्षा 3 पट अधिक उत्पन्न देणाऱ्या ह्या बिया आहेत. यावरती बरीच चर्चा ते संपूर्ण दरबारामध्ये झाली आणि त्यातूनच रामा एक वाक्य राजांना म्हणाले की समस्या बी पेरणाऱ्या व्यक्तीमध्ये असू शकते. हे वाक्य बोलताच संपूर्ण दरबारामध्ये काय झाली, शांतता पसरली. ते सर्व स्तब्ध झाले. पुढे काय झालं, द किंग्स आयब्रोज फरोड. व्हॉट इज रॉंग विथ द पर्सन हु सॉ द सीड्स स्पीक क्लिअरली रामा, हे रोअर्ड. बघा, ही रोअर्ड म्हणजे राजा गरजले, म्हणजे अतिशय मोठ्या आवाजामध्ये त्याने रामाला असं विचारलं की बी पेरणाऱ्या व्यक्ती बरोबर असं काय चुकीचं घडलेलं आहे, हे स्पष्टरित्या रामा तुम्ही सांगा. कारण रामाने असं सांगितलं होतं की समस्या बी पेरणाऱ्या व्यक्तीमध्ये असू शकते. आणि हे सांगताना त्यांच्या ज्या भुवया आहेत, आयब्रोज आहेत, त्या भुवयावरती काय झालत्या, एकदम अशा आट्यापिट्या पडलेल्या होत्या. म्हणजे जसं सामान्य माणूस राग आल्यानंतर जशा आट्या पाडतो तशा त्यांनी आट्या पाडलेल्या. त्यासाठी इथे शब्द दिलेला आहे फरोड. फरोड म्हणजे इथे पण तुम्हाला इंग्रजीमध्ये त्याचा सामान्य अर्थ दिलेला आहे रिंकल्ड, म्हणजे आट्या पडणे. पुढे काय झालं, रामा ग्लान्स्ड अराउंड द कोर्ट, हिज शार्प गेज मीटिंग द स्केप्टिकल आईज ऑफ कॉर्टियर्स. स्केप्टिकल, स्केप्टिकल म्हणजे काय, तर डाऊटफुल म्हणजे शंकेने किंवा शंका असणे. ज्या डोळ्यांमध्ये शंका आहे, ज्या शंकेच्या डोळ्यांनी जे कॉर्टियर्स बघत आहेत त्या सर्वांकडे रामांनी काय दिलं, एक नजर टाकली, एक लक्ष त्यांनी दिलेलं आहे. आणि पुढे ते बोलत आहेत, इफ वन वेअर टू सॉ सीड्स विदाउट प्रॉपर केअर नो वन वुड रीप अ गुड हार्वेस्ट. बघा, अ गुड हार्वेस्ट म्हणजे काय, एक चांगलं उत्पन्न. शेतीतील एका चांगल्या उत्पन्नाला काय म्हणतात, गुड हार्वेस्ट असं म्हणतात. रीप म्हणजे काय, तर रीप म्हणजे मिळवणे. मग रामांनी हे वाक्य का बोललं, त्याचा अर्थ तेनाली रामा राजाच्या समोर संपूर्ण दरबाराला सांगत आहेत. ते म्हणालेत काय, इफ वन वेअर टू सॉ सीड्स विदाउट प्रॉपर केअर, जर एखाद्या माणसाने त्या बिया बिना कोणतीही काळजी घेता किंवा निष्काळजीपणाने पेरल्या तर त्याला चांगलं उत्पन्न मिळणार नाही, असे रामा म्हणाले. पॉजिंग फॉर इफेक्ट, आणि असे बोलून ते थोडा वेळ थांबले आणि थांबून त्यांनी परत एकदा बोलण्यास सुरुवात केली आणि बोलत ते काय म्हणाले, अँड व्हॉट हॅपन, अँड व्हॉट इफ द पर्सन had a habit of yawning while sowing, wouldn't the seeds scatter unevenly. बघा, आता तेनाली रामा यांनी त्यांच्या चतुर बुद्धीचा वापर करत, जसं ते चतुर होते त्या चतुर बुद्धीचा वापर करत राजा आणि राणी यांच्यामध्ये जे भांडण झालतं
ज्या कारणामुळे भांडण झालं त्या मूळ मुद्द्यावर त्यांनी बघा त्या भाताच्या शेतीचा जो विषय होता त्या विषयातून त्यांनी त्या मूळ मुद्द्याकडे राजाला आणि त्या संपूर्ण दरबाराला आणलेलं आहे. ते काय म्हणाले, अँड व्हॉट इफ द पर्सन हॅड अ हॅबिट ऑफ यॉर्निंग, जर एखाद्या माणसाला जांभ्या देण्याची जर सवय असेल, व्हाईल सोविंग म्हणजे पेरणी करताना जर एखाद्या व्यक्तीला जांभी देण्याची जर सवय असेल तर वुडंट द सीड स्कॅटर अनइव्हेंटली, म्हणजे त्याच्याकडून त्या बिया विस्कटल्या जाणार नाहीत का? स्कॅटर म्हणजे एक प्रकारे विस्कटणे किंवा विखरून जाणे, त्याच्याकडून बिया विखरल्या जाणार नाहीत का? म्हणजे त्याच्याकडून त्या बिया व्यवस्थित पेरल्या जाणार नाहीत, असा मूळ मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. पुढे काय झालं? द कोर्ट इरप्टेड इनटू लाफर, द अर्लियर sarcasm replaced by genuine amusement. genuine amusement, amusement म्हणजे बघा हा अम्युजमेंट शब्द आहे, या अम्युजमेंट म्हणजे करमणूक. तर काय होतं, पहिली जी शांतता जी पसरली होती, द अर्लियर sarcasm, पहिल्या परिस्थितीने जी शांतता संपूर्ण दरबारामध्ये पसरली होती, ती शांतता एका हास्यामध्ये बदलून गेली. द कोर्ट इरप्टेड इनटू लाफर, म्हणजे तो संपूर्ण दरबार हास्यामध्ये बदलून गेला आणि ती जी शांतता आहे त्या शांततेचं करमणुकीच्या वातावरणामध्ये रूपांतर झालं. इवन द किंग कॉट ऑफ गार्ड, म्हणजे काय, ज्या वेळेला राजा गाफील होते, म्हणजे त्यांना त्यांच्या शारीरिक क्रियांवरती त्यांचं लक्ष नव्हतं, अशा अवस्थेत असताना साइन ऍड इन्स्टिंक्टिव्हली यॉर्नड, म्हणजे ते काय झाले, त्यांनी अचानकच जांभी दिली. रामा वॉच्ड हिम किनली, किनली म्हणजे काय, इंटेन्सली, इंटेन्सली म्हणजे बारकाईने, बारकाईने रामाने त्यांची जी ही कृती झाली राजांची, त्या राजांची कृती त्यांनी बारकाईने पाहिली. कारण का, राजांना सुद्धा माहित नव्हतं की मला आता जांभी येणार आहे, ते गाफील होते आणि गाफील असतानाच त्यांनी तिथे जांभी दिली आणि रामाने अतिशय बारकाईने ती पाहिली. देन कंटिन्यूड, नंतर त्यांनी त्यांचं बोलणं सुरू ठेवलं. युअर मॅजेस्टी, महाराज, is there anyone in this world who does not yawn? It is as natural as a breathing. किती छान वाक्य तेनाली रामा म्हणाला. तेनाली रामा असे म्हणले, इन धिस वर्ल्ड म्हणजे जगामध्ये असा कोणताही व्यक्ती नाही की तो यॉन म्हणजे तो जांभी देत नाही. इट इज ॲज नॅचरल ॲज अ ब्रिदिंग, ही एक श्वासोश्वासाची एक नैसर्गिक क्रिया आहे. महाराजांना त्यांनी ती पटवून सांगितलं. त्याने एक उदाहरण घेतलं. जर शेतामध्ये शेतकरी बी पेरायला जात आहे आणि त्याने बी पेरता पेरता जर त्याला जांभी आली आणि चुकून त्याने दुसरीकडे बी पेरलं, याचा अर्थ त्याला शेती योग्यरित्या करायची नाही किंवा चुकीच्या पद्धतीची शेती करायची आहे किंवा त्याला उत्पन्न नको आहे असं नाही. ही एक नैसर्गिक क्रिया होती, ज्या नैसर्गिक क्रियेमुळे त्याच्याकडून ही कृती घडली होती. तसंच तो मूळ राजाला मुद्द्याकडे घेऊन येतो की ही एक नैसर्गिक क्रिया आहे महाराज, जगातील कोणतीच व्यक्ती अशी नाही की ती जांभी देत नाही. ही जांभी कधीही केव्हाही त्या माणसाला येऊ शकते. नक्कीच यावरून राजाला वाटलं असणार, ज्या वेळेला मी कविता माझ्या राणीला ऐकवत होतो त्यावेळेला तिला जांभी आली आणि मी समजलो की ती माझ्या कवितेचा अनादर करत आहे, हे चुकीचं असेल असं कदाचित त्याला वाटलं असेल. बघूया आपण त्याला काय वाटलेलं आहे. बघा, द किंग्स एक्सप्रेशन शिफ्टेड ॲज अ रिअलायझेशन डॉन्ड, बघा तेच घडलेलं आहे. राजाचे जे भाव होते, किंग्स एक्सप्रेशन, ते भाव कुठे शिफ्ट झाले, तर ते भाव त्याला जाणीव व्हायला लागली की त्याचं जे पार्श्वभूमी आहे, जे घडलेलं होतं त्या घटनेकडे त्याची जाणीव झाली. बघा,
His mind raced back to the quarrel with the queen. त्याचं जे मन आहे, हिज माइंड रेस्ड बॅक, त्याचं मन पाठीमागे गेलं. कुठं गेलं? जे राणी बरोबर त्याचं भांडण झालं होतं, त्या भांडणाकडे त्याचं मन गेलं. ही रिमेंबर्ड स्कॉल्डिंग हर हार्शली फॉर यॉर्निंग व्हाईल रिसायटिंग द पोयम. हार्शली म्हणजे काय? अतिशय अतिशय क्रोधाने त्यांनी जे राणीला झिडकारलं होतं किंवा कावले होते, त्या गोष्टीकडे त्याच्या गोष्टीची त्यांना आठवण झाली, ज्या वेळेला ते त्यांची पोएम राणीला ऐकवत होते. ते राणीला ती पोएम, ती कविता ऐकवताना राणीने जांभी दिल्यानंतर ते राणीला खूप जोराने कावले होते, झिडकारलं होतं त्यांनी राणीला, राग केलता. ही गोष्ट त्यांना रिमेंबर झाली, ती गोष्ट त्यांना आठवली. पुढे बघा, ही रिअलाइज हाऊ अनफेअर ही हॅड बीन. बघा, त्यांना जाणीव झाली की मी किती चुकीचा वागलो. इफ आय हॅड नोन दॅट यॉर्निंग वॉज नॉट अ साइन ऑफ डिसरिस्पेक्ट, आय वुडंट हॅव टेकन हर गेस्चर सो पर्सनली. बघा, राजांना अतिशय मनापासून, अंतकरणापासून जाणीव झालेली आहे. ते म्हणाले, काय म्हणाले? इफ आय हॅड नोन दॅट यॉर्निंग वॉज नॉट अ साइन ऑफ डिसरिस्पेक्ट. राणीने जी जांभी दिली किंवा राणी ज्या जांभ्या देत होती मी कविता सांगताना, ती जांभी देणं माझ्या कवितेचा अनादर केल्यासारखे किंवा माझ्या कवितेचा आदर न केल्यासारखंच चिन्ह नाही, हे जर मला माहित असतं तर मी त्या राणीची ती जी कृती होती, ती कृती मी एवढी माझ्या व्यक्तित्वावर किंवा एवढी जाणीवपूर्वक ती पकडली नसती. आय वुडंट हॅव टेकन हर गेस्चर. गेस्चर म्हणजे काय? अ मुवमेंट ऑफ अ हँड ऑर द हेड टू एक्सप्रेस अन आयडिया ऑर अ मिनिंग. म्हणजे काय? शरीराची एक हालचाल, मग ती डोक्याने केलेली असो किंवा हाताने केलेली असो, समोरच्या व्यक्तीला आपल्या हालचालीमधून काहीतरी सांगायचं आहे, अशी जी हालचाल केलेली असते, त्या हालचालीला गेस्चर असं म्हणतात. मग राणीने जी जांभी दिली, ही जी कृती आहे, ही कृती माझ्या कवितेचा अनादर करणारी किंवा माझ्या कवितेचा आदर न करणारी नाही, हे जर मला ठाऊक असतं तर ते मी अगदी मनावर घेतलं नसतं. असा त्यांनी काय केला? ही थॉट, विचार केला. रिग्रेट फिलिंग इज हर्ट. त्यांच्या हृदयामध्ये पश्चातापाची भावना जागृत झाली. आपण पुढच्या पानावर जात आहोत. बघा, दॅट इव्हिनिंग किंग अप्रोच्ड द क्वीन विथ अ सॉफ्टन्ड एक्सप्रेशन. बघा, आता राजाला पश्चाताप झालेला आहे. ज्या दिवशी त्यांचं राणी बरोबर भांडण झालं, त्या दिवशीपासून ते राणीकडे गेले नव्हते, त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या बरोबर एक शब्द सुद्धा बोलले नव्हते. ते राजा आज राणीकडे गेलेले आहेत आणि अतिशय मऊ किंवा कोमल भावनांनी ते त्यांच्या राणीकडे गेलेले आहेत. आणि काय म्हणतात? थिरुमलंबाल ही बिगॅन. बघा, त्यांनी त्यांच्या राणीचं नाव घेऊन त्यांनी बोलायला सुरुवात केलेली आहे. हिज व्हॉइस जेंटल. त्यांचा आवाज काय होता? अतिशय मऊ होता. आणि मऊ आवाजाने ते राणीला म्हणाले, आय हॅव बीन फुलिश. मी मूर्ख होतो. फुलिश म्हणजे काय? मूर्ख असणे. आय हॅव बीन फुलिश. मी मूर्ख होतो. आय सी नाव दॅट आय ओव्हर रिॲक्टेड. म्हणजे काय? मला आता जाणीव होते की मी तुझ्यावरती अधिकच संतापलो, अधिकच या गोष्टीवर मी गरज नसताना व्यक्त झालो, मी ओव्हर रिॲक्ट झालो. आय लेट माय प्राइड ब्लाइंड मी. बघा, प्राइड म्हणजे काय? माणसाचा गर्व किंवा फुगीरपणा, याला काय म्हणतात? प्राइड. बघा, राजा काय म्हणतात? आय लेट माय प्राइड ब्लाइंड मी. म्हणजे माझ्या गर्वाने माझे डोळे झाकले होते. आय एम सो सॉरी. ते म्हणाले, मला माफ कर. बघा, राजा अतिशय नम्र होऊन राणीकडे गेले आणि अतिशय नम्रतेने त्यांनी त्यांच्या राणीची माफी मागितली. आता याच्यावरती राणी काय करते बघा,
The queen, who had longed for this moment, smiled and replied. बघा, राणी जी ह्या क्षणाची किंवा ह्या प्रसंगाची आतुरतेने वाट किती दिवसांनी किती वेळेपासून ती पाहत होती, ती राणी थोडीशी हसली आणि त्यांनी प्रत्युत्तर केलं, इफ यू लाईक वी कॅन लिव्ह दिस quarrel बिहाइंड अस. बघा, जर तुमची इच्छा असेल, इफ यू लाईक वी कॅन लिव्ह दिस quarrel बिहाइंड अस, म्हणजे आपल्यामधील जे हे भांडण होतं ते आपण आता सोडून देऊया. आय वुड व्हेरी मच लाईक टू लिसन युअर पोएम, आणि मला नक्कीच आता तुमची ती कविता ऐकायला आवडेल. म्हणजे बघा, या दोघांमध्ये झालेलं भांडण तेनालीरामा यांच्या चतुर बुद्धीमुळे काय झालेलं आहे, मिटलेलं आहे. बघा, रामा हु हॅड ऑर्केस्ट्रेटेड धिस सेटलमेंट, म्हणजे काय, ऑर्केस्ट्रेटेड म्हणजे अरेंज्ड, म्हणजे ह्या सर्व सेटलमेंटचं ज्यांनी योजना केली, ज्यांनी हे सर्व कृत्य किंवा ही चतुराई रचली, त्यांना असं वाटत होतं, फेल्ट म्हणजे वाटणे, त्यांना वाटत होतं असं की व्हिक्टोरियस झाल्यासारखे किंवा व्हिक्टरी मिळवल्यासारखं असं वाटत होतं. म्हणजे काय, की रामायांना या सर्व गोष्टी केल्याबद्दल त्यांना असं वाटत होतं की मी विजय मिळवलेला आहे, आणि नक्कीच त्यांनी विजयच मिळवला. त्यांनी या दोन लोकांच्या मधील भांडण अतिशय चतुराईने मिटवलं. The king and the queen later presented him with valuable gifts for his service. बघा, हा राजा आणि ही जी राणी आहे, या राणीने व्हॅल्युएबल गिफ्ट म्हणजे अतिशय मौल्यवान भेटवस्तू, जे तेनालीरामा यांनी जी सेवा त्यांच्या प्रित्यर्थ केली, जी दाखवली, त्या सेवेबद्दल अतिशय मौल्यवान वस्तूंनी त्यांना पुरस्कृत केलं. The royal couple's bond was restored at the palace, brimmed once again with joy and laughter. बघा, जे शाही जोडपं होतं, कपल म्हणजे काय, जोडपं, पती आणि पत्नीच्या जोडप्याला कपल म्हणतात. तर हे जे रॉयल कपल होतं, हे जे शाही जोडपं होतं, या शाही जोडप्याला पुन्हा एकदा एका घट्ट नात्यामध्ये जोडलेलं होतं, आणि पुन्हा त्या राजवाड्यामध्ये ब्रिम्ड म्हणजे ओव्हरफ्लो म्हणजे काय, तर ओसंडून वाहणे, म्हणजे सर्वाधिक रीतीने. तर सर्वाधिक काय झालं, वन्स अगेन विथ जॉय अँड लाफर, म्हणजे तो जो महल होता, तो महल पुन्हा एकदा आनंदाने आणि हास्याने ओसंडून वाहू लागला होता. तर बघा, असा हा पाठ होता, जो आपण एकूण 4 पार्ट्स मध्ये शिकलेलो आहोत. ते 4 पार्ट्स तुम्ही लक्ष देऊन ऐका, तुम्हाला हे पाठ समजून जाईल, आणि परीक्षेमध्ये याच्यावरती जर काही प्रश्न आला किंवा परीक्षेमध्ये याच्यातील काही जर पॅसेज दिला, तर तो तुम्हाला लगेच समजणार आहे. ज्या वेळेला आपणास एखादा इंग्रजीमधील पॅसेज किंवा एखादा पॅराग्राफ समजतो, त्यावेळेला त्याखालील जे प्रश्न आलेले असतात, त्या प्रश्नांची उत्तरे लगेच आपल्याला देता येतात. तर लक्षपूर्वक तुम्ही हा पाठ ऐका, समजून घ्या, आणि जशी तेनालीरामा यांच्याकडे चतुराई होती, तशीच ती चतुराई तुम्ही तुमच्यामध्ये आत्मसात करा. बघा, पाठ सुरुवात करताना मी पार्ट 1 मध्ये एक सांगितलं होते, 4 प्रश्न होते सुरुवातीला. आपण त्या प्रश्नांकडे जाऊया. त्या प्रश्नांची उत्तरे मी म्हटलेलं की पाठ संपल्यानंतर आपण पाहूया. तर त्या प्रश्नांकडे आपण जाऊया. बघा, आता आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर अगदी व्यवस्थितरित्या देता येणार आहे. तर त्या प्रश्नांकडे आपण जातोय. बघा, हे 4 ते प्रश्न होते. Why are the qualities like humor and wit important in a person? म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये चतुर बुद्धिमत्ता आणि विनोदी बुद्धिमत्ता महत्वाची काय आहे, का आहे, किंवा त्याच्यामध्ये हे गुण महत्वाचे का आहेत, नक्कीच हा पाठ शिकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बघा, विनोद हा माणसाच्या जीवनास आनंद देतो, माणसाच्या जीवनास एक चांगलं मनोरंजनात्मक एक चांगला आनंदाचा आस्वाद देतो, त्यामुळे तो विनोद महत्वाचा आहे. आणि वीट, तर बघा, कोणतीही मोठी समस्या असो, ती समस्या
चातुर्याने सोडवता येतेच. तर बघा, राजा आणि राणीमध्ये झालेलं भांडण, राणीने प्रथम तिने खूप प्रयत्न केला हे भांडण सोडवण्याचा, पण त्या अपयशी ठरलेल्या. शेवटी त्यांनी काय केलं, शेवटी त्यांनी तेनाली रामा यांच्यावरती विश्वास ठेवले, कारण ते चतुर व्यक्ती होते आणि त्यांना हे सर्व सोडवण्यासाठी विनंती केली आणि रामायणी अतिशय उत्तम बुद्धिमत्तेचा उपयोग करून हे भांडण काय केलं, हे भांडण त्यांनी सोडवलं. म्हणून त्या माणसामध्ये वीट ही क्वालिटी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये पाहतो आपण, व्हाय डू यू थिंक किंग्स अँड क्वीन्स प्रेफर्ड टू हॅव विटी पीपल अमंग देअर कॉर्टियर्स? बघा, का बरं राजा आणि राणी त्यांच्या दरबारातील मंत्र्यांमध्ये किंवा सरदारांमध्ये चतुर बुद्धिमत्तेच्या लोकांना प्राधान्य देतात? कारण साम्राज्य म्हणजे केवळ एका व्यक्तीचं नसतं, त्याच्यावर राज्य करणारा एक व्यक्ती राजा असतो, परंतु त्याच्यामध्ये अनेक लोक असतात, जनता असते, सामान्य लोक असतात आणि त्या सामान्य लोकांचं भविष्य भवितव्य ते जे साम्राज्य ज्या व्यक्तीच्या ताब्यात आहे आणि जो व्यक्ती ज्या प्रकारे ते प्रशासन चालवत आहे त्या प्रशासनावरती ते भविष्य अवलंबून असतं. म्हणून योग्य तो निर्णय योग्य त्या वेळी घेणं गरजेचं आहे. म्हणूनच राजा आणि राणी त्यांच्या दरबारातील सरदारांमध्ये मंत्र्यांमध्ये काय करतात, विटी पीपल्सना म्हणजे एक चतुर बुद्धिमत्ता असणाऱ्या लोकांना प्राधान्य देतात. थर्ड क्वेश्चन कडे आपण येऊया. इफ यू वेर आस्क्ड टू सॉल्व अ डिसएग्रीमेंट बिटवीन टू पीपल, व्हॉट अप्रोच वुड यू टेक? सॉरी, बघा काय म्हटलेलं आहे, जर तुम्हाला सांगितलं दोन व्यक्तींमधील वाद सोडवायचा आहे तर तुमची भूमिका काय असेल, तुम्ही काय कराल? तर बघा, या पाठातून जसं आपण पाहिलं की चतुर बुद्धिमत्तेचा उपयोग करून योग्य नियोजन करून जसं तेनाली रामकृष्ण यांनी तो वाद मिटवला, तसं आपल्याला योग्य नियोजन करून योग्य बुद्धीचा वापर करून हा वाद मिटवायचा आहे, तो संपुष्टामध्ये आणायचा आहे. फोर्थ क्वेश्चन कडे येऊया. हॅव यू एव्हर बीन इन अ सिच्युएशन वेअर अ स्मॉल मिसअंडरस्टँडिंग लीड टू अ बिग प्रॉब्लेम? हाऊ वॉज इट रिसॉल्व्ड? बघा, जर तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये आहात, अशा प्रसंगामध्ये आहात, त्या प्रसंगामध्ये एक छोटासा गैरसमज मोठी समस्या घेऊन आलेला आहात, तर तुम्ही ती कशी सोडवाल? तर त्यामध्ये सुद्धा उत्तर हेच आहे की आपण चतुराईने योग्य नियोजन करून, आपल्याला ते माहित आहे की ती छोटासा गैरसमज काय आहे, तो गैरसमज दूर करण्यासाठी ती समस्या नेमकी कुठून निर्माण झाली, कुणापासून निर्माण झाली आणि त्याने मोठं स्वरूप कसं धारण केलं, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून योग्य नियोजन करून आपण ती समस्या सोडवायची आहे. तर हे त्या 4 प्रश्नांची उत्तरे आहेत. यातील जी उत्तरे आहेत ती तुम्हाला काय समजलं यावरती ते अवलंबून आहे. म्हणून या 4 प्रश्नांची उत्तरे तुमच्या दृष्टीने सुद्धा वेगळी असतील तर त्याचा विचार करा. या पाठाचं तुम्ही एकदा अवलोकन करा, तुम्ही एकदा स्वतः वाचा आणि याचं उत्तरे द्या. तर हे 4 प्रश्न आपण ठेवलेले पाठ झाल्यानंतर पाहण्यासाठी ते आपण पाहिले. इथून पुढील भाग जो आहे येणार आहे तो या पाठातील ऍक्टिव्हिटीज वरती येणार आहे. याच्यातील आपण ऍक्टिव्हिटीज देखील सोडवून घेणार आहोत. तर आपण इथे पाठ थांबवतोय, हा व्हिडिओ थांबवतोय, तुर्तास आपण इथे थांबतोय. पुढची ज्या वेळेला आपला व्हिडिओ अपलोड होईल त्या व्हिडिओ मध्ये आपणास या पाठाची ऍक्टिव्हिटी पाहावयास मिळणार आहे. तर आपण इथे थांबूया. धन्यवाद.